रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मुगाच्या डाळीचा रस्सा करणार आहे। आपल्या घरी भाजी नसेल आणि आपल्याला छान चटपटीत खायची इच्छा असेल आणि एकदम पचनास पण चांगली असेल ती मुगाची डाळ ना पचनासाठी एकदम छान असते। आणि आपल्या घरात भाजी नसेल आणि आपल्याला काही झटपट करायचं असेल तर ही भाजी मुगाच्या डाळीचा रस्सा एकदम छान आहे। आणि याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे कांदा बारीक चिरून घेतला आहे, कढीपत्ता आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि ही मुगाची डाळ धुवून घेतली आहे आणि हे खोबरं लसूण वाटण करून घेतलं आहे, मीठ आहे, हळद आहे, तिखट आहे आणि मोहरी आहे। एकदम कमी साहित्यात ही भाजी होते। पचनक्रिया सुधारण्यास पण मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास पण मदत करते। त्यामुळे आपण ही मुगाची डाळ बहुतेक करून सगळी खिचडी करतात, मुगाच्या डाळीचे भजे करतात, पण मुगाच्या डाळीची रस्सा भाजी करूया। घरात भाजी नसेल आपल्याला झटपट छान काहीतरी करायचं असेल तर ही मुगाच्या डाळीची आपण रस्सा भाजी करूया। टेस्टी पण होते ही भाजी आणि त्यास निरोगी ठेवण्यास पण मदत करते आणि वजन कमी करण्यास पण मदत करते। या कोलेस्ट्रॉल कमी करण्यास पण मदत होते। मुगाची डाळ ही तर सगळ्यांना माहीतच आहे, आपण वरण असेल तर याची खिचडी वगैरे करून खातो, पण आपण मुगाच्या डाळीचा रस्सा भाजी पण तुम्ही नसेल केली तर आपण करूया की मुगाच्या डाळीचा रस्सा भाजी। आता तेल तापलं आहे, त्याच्यात आपण मोहरी टाकूया, मोहरी जिरं टाकूया। आता मोहरी तडतडते, कढीपत्ता टाकूया, कांदा बारीक चिरून घेतला तो टाकूया। आपण याला परतून घेऊया। आपण असं 2 मिनिटं परतून घेऊया छान त्याला। त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकूया। चांगला कांदा शिजला आहे आणि याच्यात हे टोमॅटो टाकूया आणि एकदम घरच्या साहित्यात होते, आपल्या घरात जे आहे त्याच्यातच ही भाजी होते आणि पचायला पण छान आहे आणि चवदार करू सगळं याच्यात आहे। भाजी मुगाच्या डाळीचा रस्सा खिचडी करतो, भजे करतो, मुगाचे डोसे करतो, पण मुगाच्या डाळीचा रस्सा भाजी ही घरात भाजी नसेल आपल्याकडे आणि आपल्याला छान चमचमीत छान टेस्टी खायची इच्छा असेल ही भाजी नक्की करा तुम्ही। आपण हळद टाकूया, तिखट टाकूया, ही बेडगी मिरची आहे, हिला काही तिखट नसते, चवीनुसार मीठ टाकूया। रस्सा करणार आहे त्यामुळे धणे जिरे पावडर टाकूया आणि याला छान हलवून घेऊया। आता आपण हा मसाल्याला छान पेस्टपर्यंत परतून घेऊया। मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली की टाकूया। मुगाची डाळ टाकली आपण ती जरा परतून घेऊया। पचायला पण हलकी आहे ही भाजी आणि चवदार पण आहे, दोन्ही या भाजीत होतं आणि जास्त वेळ पण नाही लागत या भाजीला, मुगाची डाळ पटकन शिजते। आता आपण याच्यात पाणी टाकूया, छान हलवून घेऊया। रस्सा भाज्यात वेळी करणार होतं म्हणून मीठ जरा थोडं मी जास्त टाकलं होतं, कारण आपण रस्सा करणार आहे तेव्हा ती भाजी कोरडी होती, पण पाणी टाकल्यावर ते मीठ त्याचं प्रमाण बरोबर होईल। तुम्हाला जसा रस्सा पातळ घट्ट हवा असेल तसा तुम्ही रस्सा करा। आता हे उकळते, त्याच्यात आपण हे वाटण केलं होतं, खोबरं लसूण आणि आलं टाकून थोडं तिखट टाकून वाटून घेतलं होतं, तो भाजी उकळल्यावर टाकायचा। याची चव एकदम वेगळी छान एकदम चविष्ट भाजी होते। तुम्ही जेव्हा पाणी उकळतो तेव्हा हा मसाला टाका। पण उकळते भाजी, आपण आता भाजी शिजली की प्लेटमध्ये काढूया। एकदम टेस्टी भाजी होते। मुगाची डाळ पचायला पण हलकी असते आणि झटपट होणाऱ्या कमी साहित्यात घरच्या साहित्यात होणारी भाजी आहे। 2 मिनिटं झाकण ठेवूया आपण आणि भाजी शिजली की आपण प्लेटमध्ये काढूया। आपण झाकण काढूया, छान तवंग सुटलेलं आहे आणि कमी साहित्यात झटपट होणारी ही भाजी आहे। घरात भाजी नसेल तर ही भाजी करायला काही हरकत नाही। ही भाजीची चव अशी आहे की तुम्ही एकाच्या चपातीची 2 चपाती खाल अशी एकदम टेस्टी भाजी होते। आणि भाजी शिजली आहे, आता आपण प्लेटमध्ये काढू। भाजी शिजली आहे, आता आपण प्लेटमध्ये काढली आहे। तुम्ही नक्की करून बघा। तुमच्याकडे जर भाजी नसेल आणि एकदम आपल्याला झटपट करायचं असेल आणि टेस्टी पण खायचं असेल तर ही मुगाच्या डाळीचा रस्सा तुम्ही नक्की करून बघा आणि मस्त खा, आनंदित राहा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट्स करा।